नमस्कार, मी भास्कर जोशी. दिनांक 1 ऑक्टोबर 2025ला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. मागील 2 वर्षापासून मला डायबिटीस आहे आणि मी अनेक आजारपणं संकटं झेललेली आहेत. त्याच्यामुळे मी कधी कोणाकडे तक्रार नाही केली. मी माझे मार्ग काढत गेलो आणि बहुतेक वेळा तर मी मनोबलानेच जिंकलेलो आहे. 1991मध्ये मी आश्रमात गेलो होतो. मनशक्ती केंद्रात जीवनदान केलं, घरदार सोडून, पैसा वगैरे सोडून, आणि पहिल्याच ह्याच्यात तिथलं वातावरण आणि दौरे केले. त्याच्यानंतर कावळीने आजारी पडलो आणि तिथे मला नगरपालिकेच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मी जीवनदान केलेलं आहे. मग त्यानंतर मला कळलं की ज्यांनी पैसे दिले आश्रमाला त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळते. हे अनेकांच्या बाबतीत झालं. तिथे रिसर्च अँड हेल्थ सॅनिटोरियम ट्रस्ट नाव वगैरे असे मोठमोठे टॅक्स फ्री वगैरे, पण आतली सगळं खोकलं सगळं. नंतर मग मला आश्रमात एका रूममध्ये ठेवलं. मग तिथून मी आलो घरी माझ्या भावाच्या. तिथे राहिलो. तिथं मी बरा झालो. डोळे बिवळे वगैरे सगळे बोलले. 34 वर्षापूर्वी. प्रत्येकाची एक प्रकृती असते, पण मी काटक आहे. 16 तास काम केलं आश्रमात. जेव्हा निघालो तेव्हा साधं विचारपूस पण केली नाही. 34 वर्षानंतर माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे बघा. मी परत जिथून निघालो होतो तिथे आलो आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये, औरंगाबाद. आणि त्यावेळेस मला मनशक्तीच्या लोकांनी जिवंतपणे काविळीच्या आजारपणात छळलं, सुविधा दिल्या नाहीत, उपचार नीट दिले नाहीत. आणि हे त्यांनी अनेकांच्या सोबत केलं. अतिशय विकट. आता माझी शुगर 400च्या वर गेली होती गेल्या काही दिवसापासून. माझी बायको डॉक्टर आहे, पण ती फक्त मेडिसिन वगैरे बघते, बाकी काही बघू शकत नाही. कारण तिला खूप दहशत, धमक्या, ब्लॅकमेल केलं गेलं आहे तिच्या नातेवाईक म्हणून. ती काही करू शकत नाही. ही हतबल आहे. ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, ते माझी काय घेणार. आणि जेव्हा डायबिटीसने आजारी पडलो मी इथे राहणार नव्हतो, पण माझे कपडे, पैसे सगळं लुटलं गेलं. तर त्या काळामध्ये माझ्या सासूने जो छळ केला, भयानक छळ केला, माझ्या बायकोच्या मार्फत, डायरेक्टली शेजाऱ्यांच्या मार्फत. आणि गंमत बघा, त्या बाईचं स्वतःचं आरोग्य. 11 महिने बेडवर होती तेव्हा आम्ही तिला सेवा दिलेली आहे. डोळ्याच्या ऑपरेशनला मी सेवा दिली आहे. तिच्या मुलांना सेवा दिली आहे. तिचा मुलगा मेंदूच्या आजारी विकरण्या घरी राहिला माझ्या 2.5 महिने. उत्तम सेवा दिली त्याला आणि त्याला बरं गेलं. त्याला किडनीचा प्रॉब्लेम झाला, त्याला बरं केलं. तो परदेशात गेला. हार्ट ऑपरेशन होतं. 22 दिवस आम्ही रात्रंदिवस त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या ओळखीने ब्लड डोनेशन मिळालं. ही अशी फॅमिली आहे. ही किती विकृत असावीत लोक. मला यांच्याकडे काय अपेक्षा नाही आहे. हे माझ्या बायकोसाठी मी तिच्यासोबत इथं थांबलेलो आहे. पण तुम्हाला मी सांगतो की ह्याच्यानंतर पोलीस केसेस, बदनामी, मला जगू द्यायचं नाही. माझं खाणं पिणं, बोलणं, वागणं, उठणं, बसणं, इतक्या शिव्या दिल्या त्या बाईने मला. आज माझ्याकडे खायला नाही आहे, अन्न नाही आहे, डायबिटीसची ट्रीटमेंटसाठी औषधं नाही आहेत, भीक मागावी लागते. म्हणजे हे मी काही तुम्हाला वेदना, दुःख किंवा कोणाची बदनामी नाही करत. मी तुम्हाला मानवी चेहरा दाखवतो आहे, किती विकृत असू शकतो. या चांदसकरबाईंच्या म्हणजे 2002ला हार्ट अटॅक आला होता माझ्या सासऱ्यांना. डॉक्टर रोपळेकरांकडे नेलं होतं. ते म्हणाले 3 लाख रुपये ऑपरेशन लागतील. माझ्या मिसेसने निर्णय घेतला. मग त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट बरं केलं. 2011ला ते वारले. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मेहनाला हार्ट अटॅक आला वडिलांच्या गेल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांची मिसेस म्हणजे सासू माझी सगळ्यांची सेवा केली आहे. तो शैलेश नावाचा माझा लहान मेहून आहे. तर हगणं मुतणं असेल तरी त्याला औषधं सगळं दिली आहे. नातवंडांची जीव वाचवलेले आहेत. ज्याच्यात म्हणजे शैलेशचा जो मुलगा आहे मल्हार, त्याचा जीव त्यांच्याच फॅमिलीने धोक्यात घातलेला आहे. कल्याणच्या AMPM हॉस्पिटलला. तरी आम्ही त्यांना वाचवलं रातोरात. माझे सगळे गुडविल वापरून, डॉक्टर्स सगळं वापरून, कॉन्टॅक्ट्स वापरून. फोर्टिस हॉस्पिटल ऑपरेशन केलं, ते मूल वाचलं. आणि ज्या डॉक्टरनी घात केला होता त्याच्यामुळे खंडणी उघडली त्या शैलेशची बायको प्रीतीने. म्हणजे हे असे लोक आहेत सगळे. आज ह्यांच्या कचाट्यात मी सापडलो म्हणजे केवळ माझ्या बायकोमुळे. 2 वर्ष झाली डॉक्टर मनीषा लढतच नाही यांच्या विरुद्ध, काही बोलू शकत. इतकी दहशत आहे त्यांची, इतकं ब्लॅकमेलिंग करतात ते. म्हणजे मी आज हा व्हिडिओ का बनवतो आहे की मी नोंद करतो आहे की चांदसकर कुटुंबियांनी, नांदेडकर कुटुंबीय आणि चांदसकरांनी जे गुन्हे केले ते माझ्या विरुद्ध, पद्धतशीर संघटित गुन्हेगारी. मुख्यमंत्री, पोलीस स्टेशन, सिडको पोलीस सगळ्यांना सांगितलं आहे, सगळ्यांना पुरावे दिले. पण मला मारण्याचे प्रयत्न सगळ्यांनीच केले ना. म्हणजे राष्ट्रवादीने केले,
पवारांनी केले, ठाकरेंनी केले, मला भिकारी लावलं, सोनिया गांधीने हल्ले केले, बेघर केलं, संपत्ती लुटली, जगण्याचे अधिकार काढून घेतले. इतका जर मी भयानक वाईट गुन्हेगार असेल तर मला वाचवायला पाहिजे. मी आमरण उपोषण करायला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. हायकोर्टाने पोलिसांच्या दहशतीने थांबवलं. इच्छामरणचे मी प्रयत्न केले. सांगण्याचा उद्देश असा आहे की मला तक्रार नाही करायची. मला एवढंच सांगायचं आहे की आता परिस्थिती खूप बदललेली आहे. जी काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, मानसिकता बदलली आहे आणि एक प्रकारचा रोग मानसिक लोकांना तयार झाला आहे. पैसे, विकृती, माणुसकीच्या भाषेत मी बोलत नाही, नैतिकतेच्या भाषेत बोलत नाही. परंतु जर माझ्या मिसेसनी 2 वर्षापूर्वीच ह्या लोकांना काउंटर केलं असतं, हिशोब संपवले असते, व्यवहार संपवले असते, सन्मानाने मला जगण्याची संधी, आणि मला मुळात त्यांच्या घरात मी आलोच का तर मी येणारच नव्हतो. कारण 2008मध्ये त्यांनी मला घरातून हाकून दिलं होतं आणि मला माहीत होतं की माझ्याविरुद्ध सगळे गुन्हे होणार आहेत. हे सगळे मेंटली विकृत लोक आहेत. कारण ह्यांनी अनेक वर्ष हे सगळं केलेलं आहे. माझे पैसे लुटलेले आहेत, माझ्या सगळ्या सुविधा लुटलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मनीषाच्या ऑपरेशनमध्ये, ह्याच्यामध्ये सगळीकडे मी मदत केली सगळ्यांना. दिलखुलास माझे कॉन्टॅक्ट वापरले. पण आत्ता मी जेव्हा आलो तेव्हा मला पद्धतशीर मारण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तर आत्ता मी तुम्हाला सांगतो की हा डायबिटीसचा प्रॉब्लेम नाही माझा. चांदसकर फॅमिली, माझ्या आसपासचे शेजारी, पंडित, नांदेडकर, हे लोक म्हणजे हे पद्धतशीर किल करत आहेत मला, पद्धतशीर मारत आहेत. ही नोंद असली पाहिजे रेकॉर्डवर, ह्याची नोंद झाली पाहिजे. मला भीक मागून जगावं लागतं लोकांसमोर. रात्री बरात्री उठून खावं लागतं, खायला मिळत नाही, बिस्किटं केळावर जमतो आहे, शुगर वाढती आहे. पण एव्हरीबडी इज एन्जॉईंग. त्यांना मारायचं आहे मला, आणि त्यांचं इंटेन्शन मी प्रूव्ह केलेलं आहे अनडाऊटेडली, सायंटिफिकली, की आता ती माझी सासू कल्याणला बसून तिथून गुन्हे करते माझ्याविरुद्ध. मला हाकलून देण्याचे 18 प्रयत्न तिने केले. काय घेणं ते नाही, मला राहायचं पण नाही त्याच्यामध्ये. पण डॉक्टर मनीषा जोशी निर्णय घेत नाहीत, त्या काही करत नाहीत, मी काय करत नाही. मग कुठे थातूरमातूर गोळ्या आणायच्या, कुठे डॉक्टरकडे सांगायचं, काहीतरी करायचं. यांनासुद्धा ते मला जगूच द्यायचं नाही. मी इथलं कोणालाच नको आहे, समाजाला पण नको आहे, राजकीय पक्षांना नको आहे, मनशक्तीला नको आहे, माझ्या नातेवाईकांना नको आहे. पण हे तेच लोक आहेत ज्यांनी मला वापरून घेतलेलं आहे. आता किती पॅराडॉक्स आहे बघा. माणसांचं कसं आहे बघा, स्वार्थ असतो, ठीक आहे. तर मनशक्ती निस्वार्थ संघटना आहे ना. तिथे माझे स्वतःचं घर आहे. त्यांनी मला निघताना चहा पण विचारला नाही. 4 वर्ष काम करून घेतलं. मग म्हणायचं संकल्प वगैरे. संकल्प तुमच्या मुलांचं काय, लाखोच्या प्रॉपर्ट्या केल्या तुम्ही तयार. प्रॉब्लेम असा झालेला आहे ना आपल्या समाजाचा की वापरून फेकून द्यायचं. आणि माझी सासू परत मला विचार, तुम्हाला एवढे शत्रू कसं काय. आता काय बोलणार आहे, त्याच्यावर काय उत्तर देणार. बाई, तू स्वतःच मला शत्रू तयार केलेले आहेस. तू स्वतः मला मारती आहे तुझ्या बायकोच्या मुलीच्या मार्फत. तिला घटस्फोटाची ऑफर देते माझी सासू. आज मला जखमा होत आहेत हाताला. आज कधी कोणत्या क्षणी माझी परिस्थिती अशी आत्ता की ब्रेनमध्ये डोळे, दातं, हार्ट, डायजेशन, युरिनेटिंग, गुडघे, स्किन, ह्याच्यावर शुगरचे अटॅक होत आहेत. रात्री 2ला उठतो, 3ला उठतो, बिस्किटं खातो, केळं खातो, सकाळी उठतो. म्हणजे जे डायबिटिक पेशंटने नाही करायला पाहिजे ते सगळं मी करतो आहे. आणि प्रश्न पैशांचा नाही आहे. पैसा असूनसुद्धा लोक आजारी आहेतच ना. आणि करोडो रुपयाची संपत्ती असूनसुद्धा लोक मरतातच हार्ट अटॅकने. तरुण लोक मरतात. त्यामुळे तो विषय नाही आहे. तो विषय 5च्या नंबरला आहे. मुद्दा असा आहे की मी हा व्हिडिओ का बनवतो आहे की मला मारण्याचे प्रयत्न कसे चालले आहेत पद्धतशीरपणे. आणि माझ्या मृत्यूनंतर ह्यांच्याकडे खुनाचे गुन्हे दाखल वगैरे करा असं नाही. फक्त मी तुम्हाला एक समाजाचा चेहरा दाखवतो आहे. याच्यातून तरुण पिढीने काय शिकलं पाहिजे. नातेसंबंध, व्यवहार, लोक प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मोजत आहेत. माझं म्हणणं आहे सावध व्हा. मी नाही झालो. मी विश्वास ठेवला. माझ्या बायकोवर विश्वास ठेवला, तिच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवला, समाजावर विश्वास ठेवला, समाजाच्या विविध व्यवस्थांवर विश्वास ठेवला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात संपर्क केला मी की मला असं मदत पाहिजे इमर्जन्सीमध्ये. जसं आक्रोश आहे, जे दुःख आहे, त्याची मला जाहिरात नाही करायची. पण मला एक समाधान आहे की मी लढलो. उद्या माझं काय होईल सांगू शकत नाही. मी हार्ट अटॅकने जाऊ शकतो, ब्रेनने जाऊ शकतो, पॅरालिसिस येऊ शकतो. हे बघा, शरीराला आपली मर्यादा आहे. कधी ना कधी कोणतं ना कोणतं दुःख येतंच. ते काय फार मोठं नाही आहे. मी अनेकांचे मोठमोठे संत महात्म्याचे दुःख पाहिलेले आहेत आणि अत्यंत गुंड लोकांचे पण दुःख पाहिलेले. त्यामुळे तो काही विषय नाही आहे माझा. आता माझा एकच मुद्दा आहे की मला सायलेंटली मारलं जात आहे. आणि हे सायलेंटली मारणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई होऊ शकत नाही. पोलीस लाच घेतात पोलीस. गुंड, राजकीय गुंड हे करतात. बरं, तुमची प्रॉपर्टी, घरदार लुटून घेतात, कपडे लुटून घेतात. तर एक असा साधक या जगात आहे न्यू वे तत्त्वज्ञानाचं की जो लढला यांच्याविरुद्ध. एवढी दहशत आणि एवढा टॉर्चर झाला आहे 2 वर्षात मला, तुम्ही कल्पना नाही करू शकणार. शेवटी चालले आणि ते सगळं रेकॉर्ड आहे. आणि हे सगळं करून लोक खाऊन पिऊन सुखी आणि परत मला हसतायत माझ्या याच्यावर. आता ह्यांचं काय होणार, मला ह्यांची पण एक काळजी आहे. कारण निसर्गाच्या नियमांचा मी अभ्यास केला आहे. तर चांदसकरबाई सुटणार नाही, त्यांची फॅमिली सुटणार नाही. आणि दुर्दैव आहे
की ह्यांना मी तत्त्वज्ञान सांगून सुद्धा की अरे तुमचा काही व्यवहार आहेत का, तुमचा काय, मी प्रत्येकाला भेटलो. ज्यांनी ज्यांनी हे लावा की अगोदर गुन्हे केले, संघटित गुन्हे केले, पाणी बंद केलं, वीज बंद केलं, खाणं पिणं बंद केलं, जगणं बंद, म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवत अशा पद्धतीने टॉर्चर केले चांदसकर फॅमिलीने. पण तरीसुद्धा मी यांना सगळ्यांना भेटलो, संपर्क केला. सगळ्यांनी खिल्ली उडवणं, अपमान करणं. आणि मी शरद पवार म्हटलं, साहेब तुम्ही मला जे बरबाद केलं, माझं स्वतःचं घर होतं पुण्यामध्ये, मी सगळं सेटल केलं होतं, बायकोला सेटल केलं होतं, तुम्ही जे आमचे हात पाय कापले ना, खतम करून टाकलं शरद पवारने आम्हाला. त्याच्यात परिणाम काय झाला की त्याच्यानंतर माझं समाजातलं सगळं संपूर्णच गेलं एकदम, महाराष्ट्रातून संपूर्ण गेलं. सोनिया गांधीने माझं आणि मिसेसचं क्लिनिक घर उलटून टाकलं. आज राहुल गांधी वगैरे डेमोक्रेसी वगैरे बोलतात, जगण्याचे हक्क काढून घेतले आमचे सोनिया गांधी नागरिक म्हणून. आणि ह्या कोण सोनिया गांधी आहे? त्या परदेशातून आलेल्या आहे. काय उत्तर आहे काँग्रेसवाल्यांकडे? भाजपच्या लोकांनी मला मारलेलं आहे. 2008 मी माया अपार्टमेंटमध्ये एक महेश नगर एरिया आहे, छत्रपती संभाजीनगर, तिथे राहत होतो. तिथून हाकलून दिलं, भाडं भरलं सगळं. भयानक परिस्थिती होती माझी. हे 6 वेळा झालं माझ्या लाईफमध्ये. 40 वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाने, राम जोशी झांपड इस्टेटमध्ये राहतो, श्यामल जोशी त्याची बाई, मला आणि माझ्या आईला घरातून हाकलून दिलं. 12वीची परीक्षा होती माझी. एकनाथ नगर झोपडपट्टीमध्ये राहिलो. मला 5 स्टारमध्ये राहिलो काय झोपडपट्टी, मला असा फरक नाही की आश्रमात पण मी राहिलो. मला माणसांचे जे हेतू आहेत, म्हणजे ते माणसं किती विकृत लेवलला गेलेली आहेत. आज चांदसकरवाईंच्याबद्दल मी हे लिहून ठेवलेलं आहे की तिने तिच्या दोन्ही मुलं, सुना, नातवंडाचा जीव धोक्यात घातलेला आहे. कारण लोक जेव्हा विचारतील, लोक जेव्हा हल्ले करतील, लोक जेव्हा बदनामी करतील, लोक जेव्हा कारस्थानं तुमच्या विरुद्ध करतील, मी नाही प्रोव्होक करणार. कारण मला सूट घ्यायचं असतं तर मी केव्हाच घेतला असता, मी व्हिडिओ कशाला बनवले असते. पण या निमित्ताने मी समाजाला सांगतोय की तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी करताना, तर ह्याची अकाउंटेबिलिटी निसर्गात निश्चित होते. अमुकने मला बायोटॉकनं दिलं, तमुकने मला बरबाद केलं, तमुकने घरदार नाही दिलं, हे बोलणं ठीक आहे. हे माणसांची दुःख ते सांगत असतात. हे सगळं मी सांगतो याच्यासाठी की समाजाने याच्यातून काय शिकलं पाहिजे. शेवटी बघा माझ्या बाबतीत काय झालं, जेव्हा केसेस झाल्या, मी CBIकडे गेलो, त्याच्यातून मला काही गोष्टी कळल्या की काय झालं नेमकं त्याच्यात, आतल्यात काय चालतं, कसे पोखरली गेली न्यायव्यवस्था, कशी. आज तुम्ही ही सोशल मीडियावर बोलता हो, 20 वर्षापूर्वी मी सगळं काम केलं आहे, संशोधन केलं आहे. बरं ह्याच्यात पण मी राजकीयकरण होऊ दिलं नाही. म्हणजे मला शरद पवार आणि काँग्रेसनी बरबाद केलं म्हणून भाजपकडे नाही गेलो, किंवा भाजपने बरबाद केलं म्हणून अमुककडे नाही गेलो, की आम आदमीकडे वगैरे. मी असं नाही केलं कधी. मी स्वतःची लढाई स्वतः लढलो आहे. तर याच्यातून तुमचं मनोबल वाढलं पाहिजे. माझा जाण्याचा काळ आलेलाच आहे. मी कधी जाईन, आज रात्री, उद्या, कधी पण जाईन. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे तुम्ही ह्याच्यातून शिकलं काय पाहिजे. तर 3 गोष्टी शिकून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नातेवाईकांशी संबंध, व्यवहार तुम्ही क्लिअर करा. व्यवहार क्लिअर करा. उद्या कोण कसा घात काय सांगता येईल. नंबर 2, तुमचं स्वतःचं गुडविल वाढवा. मी माझ्या गुडविलवर काहीही करू शकतो नेटवर्कवर. मला फक्त डॉक्टर मनीषा जोशींची काळजी होती. तो आजपासून संबंध मी तो अगोदर संपवलेला आहे, जाहीर पण केलेला आहे. परंतु तो मी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल करणार आहे आणि संबंध ऑफिशियली तोडणार आहे. कारण आता तिच्यामार्फत मला हा छळ सहन करणं शक्य नाही. करायची गरज नाही ना. आता आपल्या देशात काय झालं माहिती आहे का, की गुन्हे करणं, पाप, नैतिकता, चारित्र्य, असं ते लोक कर्मनीय, तुम्ही तुमचे परिणाम भोगा वगैरे ब्ला ब्ला ब्ला. पण ते आता मी काही सहन नाही करू शकत. त्याची माझी लिमिट संपलेली. तिसऱ्यातला विषय, पहिला मी तुम्हाला बोललो व्यवहार. दुसरा हा तुम्हाला नाही होत ना, जर एखाद्या माणसाचं इंटेन्शन असेल तुम्हाला संपवायचं, तर तो त्याला करण्याचा अधिकार नाही आहे. समजा एखाद्याने तुमच्यावर केस केली, ठीक आहे, तुम्ही केस लढू शकता. पण तुम्हाला संपवायचंच असेल तर मग मात्र तुम्हाला लढावं लागेल. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी जसं म्हटलं की गुडविल, नेटवर्क, कॉन्टॅक्ट्स वाढवा, जे मी 2 वर्ष केलेलं आहे. अत्यंत वाईट काळात मी सगळ्यात मोठी गोष्ट काय केली, असं मी सहन केलं, दुःख, ताकद वाढवली, कॉन्टॅक्ट्स वाढले, डेटा वाढला. मला माहीत नव्हतं मी कधी जाऊ शकतो, पण मी सगळं केलं. आणि त्याचा फायदा मला असा झाला की सगळ्या नातेवाईकांनी मला संपवलं, मला मारलं, आणि तरी मी सर्वाइव्ह झालो, तरी तुझ्या मागते. आणि ही खरी स्टोरी आहे माझी. धन्यवाद मंडळी. मुद्दा असा आहे की हा समाजाला मी नागडवताना पाहिलं डोळ्यासमोर. लोक कसे वागतात, किती खोटे, पंपक, बोगस वागतात, कसे सूड घेतात, कसे हितसंबंध असतात. ज्या कुटुंबाशी माझा संबंध पण नाही, बोलणं नाही, भेटणं नाही, त्याच्या मुलीला मी पैसे दिले, गुडविल दिले, ते मला मारण्याची भाषा करतात आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही. म्हणजे कसं हे होत आहे. आणि मग आपण म्हणतो सामान्य माणूस वगैरे. सामान्य माणूस किती खुनशी होऊ शकतो, सामान्य माणूस किती गुन्हेगार होऊ शकतो, ह्याची सगळं डेटा मी दिलेला आहे. त्यामुळे राजकीय नव्हतं, लोक असे वागतात, राजकीय लोकांना टार्गेट करणं सोपं आहे. सामान्य माणसं कशी वागतात, कशी मारतात ते एकमेकांना, कशी डंख मारतात, कशी डिवसतात, कशी कुरतडतात, हे आता फार भयानक झालेलं आहे. माणसांपेक्षा प्राणी बऱ्याचशी परिस्थिती झालेली आहे आता. म्हणून माझं सगळ्यांना निवेदन आहे की तुम्ही सावध व्हा.
मनोबल वाढवा, गुडविल वाढवा. तुमचे नातेवाईक रक्ताचे पिक्ताचे काही नाही, आता रक्तगट पण बदलू शकतात. सायन्स आलेलं आहे. काही खरं नाही. तुम्हाला तुमच्यावर सर्वाईव्ह होता आलं पाहिजे. मी झालेलो आहे सक्सेसफुली. त्याच्यामुळे तत्त्वज्ञान शिकून घ्या. मनोबल कोणतंही कधीही कोसळलं नाही पाहिजे. मी खूप खोल गडत्यात गेलो, वरती गेलो, खाली आलेलो आहे, पण माझं मनोबल बुद्धी आजही शाबूत आहे अजून तरी. पुढे काय होईल मला माहीत नाही, कधी कोणत्या क्षणाला काय होऊ शकतं. पण मुद्दा हाच आहे की शेवटी तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचं असेल, सक्सीड व्हायचं असेल, आनंदाने जगायचं असेल, काही मिळवायचं असेल आयुष्यामध्ये आणि काही सिद्ध करायचं असेल स्वतःला, तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी सगळं दुय्यम आहे, ते सगळं 4-5 नंबर आहे. धन्यवाद मंडळी. याच्यातून तरी मी नेमकं स्पिरिट लक्षात घ्या. माझ्यावर अशी वेळ आली, मी असं का केलं, मी असं करायला नको होतं, मी तसं करायला नको होतं, त्याला भेटायला नको होतं, त्याला बोलायला नको होतं. मग तसं पाहिलं तर मग माझ्या नातेवाईकांना मदतच करायला नको होती. माझी काही जबाबदारी पण नाही आहे. आता धनश्री चांदसकर म्हणून माझ्या मोठ्या मेवण्याची बायको आहे, ती आमचे सगळे गुडविल रिसोर्स वापरते. नवरा आजारी पडले की त्याला आमच्यावर रंग टाकते, प्रॉपर्टी मात्र स्वतःची करून घेते. आता त्याला काय बोलणार आपण? बरं आमची काही जबाबदारी नाही तिच्या नवऱ्याची. बरं हा जो नवरा आहे हा माझी कुंडली बनवतो. बरं म्हणजे तिचा नवरा अभय चांदसकर हा माझी कुंडली बनवतो. बरं आणखीन हाईट अशी आहे की ते माझी खिल्ली उडवतात, माझी बदनामी करतात, माझ्या विरुद्ध कारस्थाना करतात. बरं ह्याच्या पलीकडे आणखी जाऊन तो सांगतो की ह्यांचं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे, माझं फायनान्स मॅनेजमेंट. बाबा तुझ्याकडे एवढे पैसे आहेत, तुझ्याकडे हेल्थ मॅनेजमेंट का नाही? मग तू का नाही काळजी घे? हेल्थने प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत, पैसे कमवले आहेत, ब्लॅक चेअर केलेले आहेत, खंडण्या गोळा केलेल्या आहेत, आणि हे सगळे मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काय बोलणार या गोष्टीला? मी यांच्या घरी जात नाही, हे जेवायला मला बोलवत नाही, मी फोनवर नाही, व्हॉट्सअपवर नाही, मी धनश्री. बरं हे लोक ह्यांच्या गुन्हेगारीमध्ये माझा वापर करून घेतात, माझ्या बायकोला छळून. काय करणार आपण? हेच माझ्या भावाने पण केलं, दोन्ही भावांनी. तुम्हाला मी नाही आवडत ना, म्हणजे मी चारित्र्यहीन माणूस आहे ना, मग संबंध तोडून टाका ना. म्हणजे माझा वापर करायचा चांगल्या वेळा गुडविलमध्ये वगैरे सगळीकडे, आणि मला संकट आलं की परत मला टोचे मारायचे, जखमा करायच्या. म्हणजे ही काय विकृती आहे? माझं जोशी कुटुंबियाने हे चांदसकर कोण, ही काय विकृती आहे? आणि आता माझी बायको थांबू नाही शकली, त्यामुळे आता मी थांबवतो आहे, खतमच करतो आहे मी विषय, की बाबा नाही आता आपल्याला जमणार नाही, आपल्याला शक्य नाही, जे काय तुम्ही तुमचं बघा, आता मला शक्य नाही. असं आहे. काय आता मी काय करू शकतो ना? शेवटी मी एखाद्याचं भविष्य कर्म नाही बदलू शकत किंवा त्याचा हेतू बदलू शकत नाही का मर्यादेच्या बाहेर. मी सहन करू शकतो, निस्वार्थ त्याग करू शकतो. मी काय फार हरिश्चंद्राचा अवतारण वगैरे असं काही मानत नाही. मी भयंकर चुका केलेल्या आहेत, भयंकर प्रॉब्लेम्स आहेत मला लाईफमध्ये. पण मी त्याच्यावर मात कशी केली, ज्ञान कसं घेतलं, लोकांना सेवा कशी दिली. आता मला कधी पण जर माझ्या सासूंचा किंवा कोणाचा फोन आला अडचणीचा, पटकन मदत करणारा माणूस आहे मी. कधीच कोण चांगलं आहे कोण वाईट आहे आणि आपल्याला ह्याने हाकून दिलेलं आहे कधीच नाही. पण ह्या लोकांनी काय काय करावं, काय काय करावं? अन्न नाकारावं मला, औषधं नाकारावी, पाणी, वीज मारण्याचे किती प्रयत्न करावे. आणि हे सगळे ब्राह्मण, सुशिक्षित, PhD झालेले आणि ज्ञानेश्वर प्रवचन करणारे आणि ज्ञानेश्वर PhD केलेले लोक आहेत. आता बोला काय बोलणार तुम्ही? दिस इज द ट्रॅजेडी ऑफ आवर रिलेशनशिप अँड ऑल दिस थिंग्स. सो एनिवे, मला आता माझ्या परिस्थितीमध्ये काय होईल मला माहीत नाही, पण जे काय होईल त्याच्यातून हे लोकांनी त्याच्यातून नेमकं काय शिकलं पाहिजे. अरे भास्करशी बर्बाद झाले, त्यांचा गेम झाला, त्यांचा असं झाला, तर हे नाही. ह्याच्यातून ह्या माणसाकडून शिकलं काय पाहिजे आपण. आणि अशीच दर पिढी पुढे सरकत असते. आपण महात्मा गांधींकडून काय शिकलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलो, छत्रपती शिवाजी महाराजांकडून, दुःख प्रत्येकाला आली ना, त्यांना दुःख नाही आली का? आपण त्यातून शिकत घेतो. अशीच पिढी दर पिढी पुढे जाते. कुठे ना कुठे पुढच्या पिढीने माझ्याकडून ही गोष्टी 3 शिकाव्यात. गुडविल वाढवा, आपलं संकट असो, चांगला काळ असो, लोकांना मदत करा, शक्ती निर्माण होते. आणि सगळ्यात 3 म्हणजे तुमचे सगळे व्यवहार नातेवाईकांशी तुम्ही कागदोपत्री ठेवा. तोंडी शब्द भरोसा ठेवू नका. मनुष्यजात ही आता सर्वात झैरेल्यापेक्षा सुद्धा जहरीली झालेली आहे, विषारी झालेली आहे मनुष्यजात. मी तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करत नाही आहे. एक देवगिरी बँकेचे अध्यक्ष आहेत चितोळे म्हणून, त्यांना म्हटलं अहो आम्ही आमचा कार्यक्रम केला देवगिरी बँकेसाठी, आमची फीस पाहिजे. तेवढं तुम्ही निगेटिव्ह बोलता. म्हटलं निगेटिव्ह? तुम्ही बँकर आहात ना, तुम्ही मूल्यांकन करा, हिशोब करा, इंटरेस्ट रेट. त्यात निगेटिव्ह बोलण्यासारखं काय? तुम्ही काय सायकोलॉजिस्ट आहात का? हे असं झालं आहे लोकांचं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह नका बोलू, चांगलं बोला, शुभ बोला. अरे तुम्ही नियम पाळता की नाही बघा ना. तुम्ही सगळे लोकांची वसुली करणार, गलत धंदे करणार आणि नंतर पूजापाठ करणार, काय उपयोग आहे त्याचा? मी नैतिकता नीतिमत्ताबद्दल बोलतच नाही आहे. थोडे निसर्गाचे नियम पाळा ना, थोडा सॅक्रिफाईस करा लोकांसाठी, थोडं दुःख सहन करा, थोडं दुसऱ्याला नुकसान आलं आहे, त्रास झाला आहे, ते सहन करा. आज तुम्ही नाही केलं, उद्या तुमच्यासाठी कोणी करणार नाही. ती खरी शोकांतिका आहे. ही खरी शोकांतिका आहे आपल्या समाजाची. मग तुम्हाला इमर्जन्सी येते तेव्हा कोण लागतं मदतीला? मीच लागतो ना.
आता काय होणार, मी जेव्हा तुमच्या लाईफमध्ये नसेल तेव्हा भले मी 6 महिने जगेन, 2 महिने, उद्या दिवस, तुम्हाला कोणी वाचवणार नाही. कारण मी तुम्हाला वाचवलेलं आहे. आणि मी पण नाही, त्याने वाचवलेलं आहे. मी माध्यम आहे. हा खरा मुद्दा आहे. हा प्रॉब्लेम आहे. हा सुटला पाहिजे. तरुण पिढीने थोडा दुसऱ्यासाठी त्याग केला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, सत्कृत्य केलं पाहिजे. तेच तुम्हाला मदतीला येईल. धन्यवाद.